ओम जय जगदंबे नमः। ओम जय जगदंबे। देवीचं दर्शन घेतात पंतप्रधान नरेंद्र मोदी। थेट दृश्य आपण वाशीमधून पाहतोय। जगदंबे नमः। ओम जय जगदंबे नमः। ओम जय जगदंबे नमः। ओम जय जगदंबे नमः। तर सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे आणि नवरात्र उत्सवामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पोहरादेवी दर्शन निश्चितच महत्त्वाचं आहे। सध्या आरती पूजा सुरू आहे। बंजारा समाजामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व पोहरादेवीला आहे। बंजारा समाजाची काशी समजली जाते। तो महाराष्ट्र के वाशिम से ये सीधी तस्वीरें हम आपको दिखाते प्रधानमंत्री। तर बंजारा समाजामध्ये पोहरादेवीचं हे विशेष महत्त्व आहे आणि त्याचवेळी पंतप्रधान आज नवरात्र उत्सवामध्ये या ठिकाणी पोहोचलेत। पोहरादेवीचं दर्शन घेतात। वाशिम तालुक्यातल्या मानोरा तालुक्यामध्ये हे पोहरा ठिकाणी आणि या ठिकाणी जगदंबा देवीचं मंदिर आहे। जागृत देवस्थान असं समजलं जातं आणि म्हणूनच बंजारा समाजाची ही काशी मानली जाते। तर 17व्या शतकामध्ये होऊन गेलेल्या सेवालाल महाराजांचं सुद्धा पंतप्रधान आता काही वेळामध्ये दर्शन घेतील। पोहरादेवीचं दर्शन घेतानाची ही थेट दृश्य आपण पाहतोय वाशिममधून। बंजारा समाजामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे पोहरादेवीला। तर पोहरा या गावामध्ये जगदंबा मातेचं मंदिर आहे, म्हणूनच या मंदिराला पोहरादेवीचं मंदिर या नावानेही ओळखलं जातं। पोहरादेवी असं ओळखलं जातं। पंतप्रधानांच्या हस्ते या ठिकाणी पूजा अर्चा होतीये। विशिष्ट वेगवेगळ्या समाजांची ठिकठिकाणी जसं महत्त्व असतं तसंच पोहरादेवीला सुद्धा बंजारा समाजासाठी अत्यंत महत्त्व आहे। जसं बंजारी समाजात भगवानगडला महत्त्व आहे तेवढंच महत्त्व हे बंजारा समाजामध्ये पोहरादेवीला आहे आणि पंतप्रधानांच्या हस्ते या ठिकाणी पूजा अर्चा होतीये। बंजारा समाजाला काही वेळामध्ये पंतप्रधान संबोधितही करणार आहेत। हजारोंच्या संख्येनं देशभरामधून बंजारा समाज बांधव या ठिकाणी आलेले आहेत। तेव्हा पंतप्रधान नेमकं काय बंजारा समाजासाठी आज भाषणामध्ये काय नेमकं मुद्द्यांना हात घालतात हे आपल्याला पाहायचंय। तर जगदंबा देवीचं दर्शन घेतलं जातंय। पंतप्रधान देवीचं दर्शन करतात आणि त्यानंतर काही वेळामध्ये त्यांच्या पुढच्या कार्यक्रमांना सुरुवात होईल। तर 17व्या शतकात होऊन गेलेले सेवालाल महाराज यांच्याकडे एक समाज सुधारक म्हणूनही पाहिलं जातं। त्यांनी त्यांच्या अनुयायांसाठी बंजारा समाजासाठी 22 वचनं आणि शिकवणी सांगितल्या होत्या। त्या संदर्भात आता पंतप्रधान त्यांच्या भाषणामध्ये काही उल्लेख करतात का हे पाहायचे। त्याचप्रमाणे आज एका भव्य वास्तू संग्रहालयाचं सुद्धा उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे आणि नंगारा समाज भवन असं हे असणार आहे। बंजारा विरासत नंगारा असं या वास्तू संग्रहालयाचं नाव आहे आणि या ठिकाणी पंतप्रधान काही वेळामध्ये लोकार्पण या वास्तूचं करतील। तर आज आपण 2 दृश्य पाहतोय झी 24 तासच्या स्क्रीनवर। आज देशातले 2 महत्त्वाचे दिग्गज नेते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। आता इथे होणार आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज कोल्हापूरमध्ये राहुल गांधी आलेले आहेत। काही वेळापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते सध्या होतंय आणि त्याचा हा थेट कार्यक्रम आपण एका बाजूला पाहतोय। तर डावीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी वाशिममध्ये पोहोचलेले आहेत आणि वाशिम जिल्ह्यातल्या मानोरा तालुक्यामध्ये पोहरा या बंजारा समाजाच्या काशी समजल्या जाणाऱ्या या एका महत्त्वाच्या गावामध्ये पोहोचलेले। जगदंबा देवीचं जागृत देवस्थान या ठिकाणी असल्याचं म्हटलं जातं। तेव्हा जगदंबा देवीचं दर्शन पंतप्रधान घेतात आणि 2 महत्त्वाची दृश्य सध्या आपण पाहतोय। राजकीय वर्तुळामध्ये आता प्रचाराचा धुरळा काही दिवसांमध्ये उठेल, मात्र त्यापूर्वी अनौपचारिकरित्या प्रचारालाही सुरुवात झाली आहे।